दत्तावधूत श्री स्वामी समर्थ महाराज आणि त्यांच्या समकालीन असलेले आजचे ज्यांचा आपण उत्सव संपन्न करत आहोत ते यशवंतराव महाराज देव मामलेदार यांना साष्टांग दंडवत घालून आजच्या या यशवंतराव महाराज पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी आयोजित या व्याख्यानमालेचं तिसरं पुष्प गुंफताना मला अतिशय आनंद होतो आहे। या ठिकाणी यशवंत महाराज साधुदेव मामलेदार या ट्रस्टचे अध्यक्ष आणि माननीय सर्व सन्माननीय पदाधिकारी प्रभाकर दामोदर दशपुत्रे, संतोष जयवंत कुलकर्णीजी, वामन त्रिंबक देशपांडे आणि सर्व विश्वस्त मंडळी, सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणचे सर्व सेवेकरी, या सर्वांना प्रथमतः धन्यवाद देतो। या ठिकाणी गंगा गोदावरीच्या पवित्र परिसरामध्ये आणि यशवंतदेव मामलेदार यांच्या चैतन्यमय सानिध्यामध्ये आपल्यासमोर श्री स्वामी समर्थ या विषयावर मला प्रबोधन करण्यासाठी बोलवलेलं आहे। जी, गंगा गोदावरीच्या पवित्र कुशीमध्येच आपण सर्वजण आहोत आणि तिच्या पवित्र कुशीची एक आई या नात्याने असलेली ऊब कायमच आपल्यावर एक वेगळी माया करत आलेली आहे। त्याची जाणीव सदोदित आहे। नाशिकसारखं हे पवित्र क्षेत्र आणि या ठिकाणी यशवंतदेव मामलेदार यांचं हे समाधी मंदिर, त्यांच्या बाजूला एकमुखी दत्त महाराज, त्याचप्रमाणे कपालेश्वर, गंगा गोदावरी ही सगळी देवता मंडळी आहेत आणि त्याच्यामध्ये यशवंतदेव मामलेदारांचं हे समाधी स्थान आहे। आणि आत्ताच संतोषजी म्हणाले की या ठिकाणाहूनच गंगा वाहते, त्यामुळे या पवित्र नदीच्या कुशीमध्ये बसून आज खरं म्हणजे शिष्य आणि गुरु किंबहुना गुरु आणि शिष्य यांची ही जी एक परंपरा असते त्या परंपरेचं एक आगळं वेगळं असं वर्णन करण्याची संधी मला या ठिकाणी प्राप्त झालेली आहे। माझा विषय जरी श्री स्वामी समर्थ असला तरीसुद्धा या ठिकाणी मला महाराजांबद्दल म्हणजे स्वामी समर्थांबद्दल तर बोलायचं आहेच, परंतु त्याचबरोबर यशवंतदेव मामलेदार यांच्याविषयीही बोलायचं आहे। कारण यशवंतदेव मामलेदार आणि स्वामी समर्थ हे दोघंही समकालीन होते, त्यामुळे यांच्याबद्दल जे जे काही विद्वानांनी लिहिलेलं आहे किंवा अनुभवांनी जे जे कोणी आत्मसात केलेलं आहे त्या अनेक गोष्टी बघितल्यानंतर हे लक्षात येतं की या दोघांचाही जो संबंध आलेला आहे त्या काळी म्हणजे इसवी सन 1800-1900 हा जो कालखंड आहे त्यामध्ये महाराज हे यशवंतदेव मामलेदारांचे गुरुस्थानी होते किंवा गुरु होते आणि त्यांच्या या गुरुभक्तीमुळेच यशवंतदेव मामलेदार आपली कारकीर्द ही देवमय साधुमय करू शकले असं म्हटलं तर फारसं वावगं होणार नाही। त्याचं कारण असं आहे की जोपर्यंत तुम्हाला एखादा गुरु लाभत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनाला खरा आध्यात्मिक आधार येत नाही। तद्भव त्याचप्रमाणे यशवंतदेव मामलेदारांचं जीवन जर आपण बघितलं तर 72 वर्षाचं जीवन आणि त्या 72 वर्षामध्ये त्यांनी केलेलं कार्य हे अतिशय कौतुकास्पद आहेच, परंतु त्याहीपेक्षा अत्यंत आध्यात्मिक, ज्यांना देव ही जी उपाधी लावलेली आहे देव मामलेदार, ती अति यथार्थ आहे। आणि त्यांच्या कार्याकडे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की महाराजांनी ज्या ज्या ठिकाणी म्हणून काम केलं त्या त्या ठिकाणी त्यांनी एक आध्यात्मिक ठसा उमटवला आणि त्यांच्या 72 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी त्यावेळेस जे काही केलेलं आहे ते आजही बऱ्याच लोकांना शक्य नाही, इतकं मोठं काम त्यांनी त्यावेळेस करून ठेवलेलं आहे। म्हणून आज जवळजवळ 138 वर्ष झाली महाराजांना समाधी घेऊन
138 वर्षामध्ये सुद्धा त्यांचं गुणगान आपण करत आहोत. हाच त्यांचा नावलौकिक आहे, हीच त्यांच्या कार्याची पावती आहे असं म्हटलं तरी फारसं वावगं होणार नाही. खरं म्हणजे या सगळ्या गोष्टीचा गोषवारा सांगण्याच्या अगोदर माझे आध्यात्मिक गुरु आणि ज्या अखिल भारतीय स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये मी गेले 30 वर्ष काम करतो आहे, त्या मार्गाचे उद्भवयू परमपूज्य गुरुमाऊली आणि आमचा सगळा स्वामी समर्थ सेवेकरी परिवार या सगळ्या लोकांच्या सहकार्यामुळे आणि विशेषतः गुरुमाऊलींच्या आशीर्वादामुळे हे सगळं सोपं होतं आहे. त्यामुळे त्यांनाही सगळ्यांना वंदन करतो आणि महाराजांना वंदन करून आपणा सर्वांना वंदन करून माझ्या विषयाला मी सुरुवात करतो. श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल खरं म्हणजे खूप काही सांगता येईल, परंतु या दोघांचा शिष्य आणि गुरु हा संबंध या ठिकाणी उद्धृत करताना मला विशेष आनंद याचा होतो आहे की जसं आपण म्हणतो की मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन आपण रामरक्षा म्हणतो, किंबहुना बरेच आधुनिक तत्ववेत्ते देखील म्हणतात की मारुती ही अशी उपास्य देवता आहे की ती आजही कार्यरत आहे. कारण मारुती राय हे चिरंजीव आहेत आणि यांची जर आपण सेवा केली तर ती फलदायी होते. त्यामुळे मारुतीच्या मंदिरात रामरक्षा वाचण्याची एक पद्धत रूढ आहे. म्हणजेच काय तर शिष्याच्या मंदिरामध्ये गुरुचं स्तवन करणं हा एक मोठा योग असतो. तर आज मला या ठिकाणी साधुदेव मामलेदार यांच्या सानिध्यामध्ये किंवा यांच्या मंदिरामध्ये यांच्या समाधीस्थानाजवळ बसून श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी बोलण्याचा जो एक मान मिळाला तो मी माझी पूर्वपुण्याई समजतो. आणि आपण सर्वजण या प्रसंगी उपस्थित आहात, त्यामुळे आपणही सर्वजण पुण्यवान आहात असं समजून महाराजांचे परत एकदा नमन करून त्यांचे आशीर्वाद घेतो आणि विषयाकडे वळतो. खरं म्हणजे असं म्हणतात की गुरुशिवाय ज्ञान हे मिळत नाही किंवा गुरु हा प्रत्येक ठिकाणी महत्त्वाचा असतो. लहानपणी आईवडील असतील, त्याच्यानंतर मोठे झाल्यानंतर शिक्षक असतील, त्यानंतर आपले मार्गदर्शक गुरु असतील, आपले आध्यात्मिक गुरु असतील. तर गुरु हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि गुरु असेल तरच आयुष्याला आधार आहे असं जे म्हटलं गेलं आहे तेही यथार्थ खरं आहे. त्यामुळे यशवंतदेव मामलेदारांचं जीवन जर आपण बघितलं तर इसवी सन 1815 ते इसवी सन 1887 हा त्यांचा 72 वर्षाचा जीवनकाळ आहे. या 72 वर्षामध्ये महाराजांनी जवळजवळ 40 वर्ष सरकारी नोकरी केली. आणि आपल्याला कदाचित माहीत असेल नसेल, परंतु 40 वर्ष सरकारी नोकरी करून एका विशिष्ट पदाला कार्यरत असलेले म्हणजेच मामलेदार या पदावर कार्यरत असलेले साधुदेव मामलेदार हे असे एकमेव संत आहेत की ज्यांचं मंदिर आहे. अन्यथा सरकारी क्षेत्री काम केलेल्या कुठल्याही व्यक्तीचं असं मंदिर आपल्याला संपूर्ण भारतात बघायला मिळणार नाही. तर हा एक मोठा भाग आपण लक्षात ठेवावा की सरकारी नोकरीमध्ये 40 वर्ष मामलेदार या पदावर राहून त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते कार्य अद्वितीय आहे. त्या कार्याची तिन्ही लोकांमध्ये चर्चा झाली असेल अशा पद्धतीचं त्यांचं कार्य होतं. म्हणूनच त्यांना हे देवत्व प्राप्त झालं, संतत्व प्राप्त झालं. त्यामुळे अशा संतांकडे पाहून आपण खरं म्हणजे काम करावं. आपल्याला माहीत असेल की यशवंतदेव मामलेदार हे सटाण्याला मामलेदार म्हणून कार्यरत होते आणि त्यांचा शेवटचा जो मामलेदार पदाचा कार्यभाग आहे तो त्यांनी तिथे व्यतीत केला आणि तिथेच ते रिटायर्ड झाले. परंतु त्या काळामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या प्रित्यर्थ सटाण्यामध्ये आजही त्यांची रोज पूजा होते. सटाण्यामध्ये यशवंतदेव मामलेदारांचं मोठं मंदिर आहे, त्या ठिकाणीही मोठा उत्सव होतो आणि आजही तिथे जे तहसीलदार येतात किंवा जे मामलेदार येतात ते पहिले महाराजांचं पूजन करतात आणि मग त्या खुर्चीवर बसून काम करतात. तर हा एक आध्यात्मिक म्हणा किंवा एक काय म्हणता येईल ना, कलियुगातला एक फार मोठा वारसा आपण खरं म्हणजे लक्षात ठेवला पाहिजे.
खरं म्हणजे मामलेदार किंवा तहसीलदार, कलेक्टर ही जी पदं आहेत ही खूप मोठी पदं आहेत आणि त्यावेळेस इंग्रज सरकार असताना अशा पदांना एक वेगळी किंमत होती आणि इंग्रज अधिकारी अशा लोकांकडनं फार वेगवेगळ्या पद्धतीने कामं करून घेत असत. त्यामुळे महाराज जिथे जिथे गेले, जे महाराज शिंदखेड्याला गेले आहेत, महाराज येवल्याला गेले आहेत, महाराज अंबळनेरला गेले आहेत, महाराज धुळ्याला गेले आहेत, महाराज शहाद्याला गेले आहेत, बऱ्याच ठिकाणी महाराजांनी काम केले. यशवंतदेव मामलेदारांबद्दल मी बोलतो आहे. आणि तिथे काम करत असताना त्यांनी आपल्या जो एक त्यांचा स्वभाव दाखवलेला आहे, कारण त्यांचं कार्य जर बघितलं तर साधू वृत्ती आहे, त्याचप्रमाणे पुण्यवान असं वागणं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं कार्य प्रामाणिकपणे करणं, किंबहुना समाजसेवा हा जो भाग आहे. कारण यांच्या जीवनाकडे जर आपण बघितलं, यांचं एक चरित्र आहे यशवंत लीलामृत, ते जर आपण वाचलं तर महाराजांच्या कार्याविषयी आपल्याला कल्पना येईल की महाराजांनी किती मोठमोठी कामं केली आहेत त्या काळात. म्हणजे एका जबाबदार पदावर बसलेले महाराज समाजासाठी काय करत होते याचं जातिवंत उदाहरण, किंबहुना एक आदर्श उदाहरण जर म्हटलं तर ते यशवंतदेव मामलेदार. आणि त्यावेळेस इंग्रजांनी त्यांना ज्या ज्या ठिकाणी ठेवलं त्या त्या ठिकाणी त्यांनी फार मोठा बदल घडवून आणला. आणि त्यावेळेस असा काळ होता की इंग्रज अधिकारी आपल्या भारतीयांना त्रास देण्याचं काम अशा लोकांकडनं करून घेत, परंतु महाराजांनी तसं कधीच केलं नाही. उलट महाराजांनी समाजाची सेवा करत असताना जे का रंजलेले गांजलेले आहेत त्यांना खऱ्या अर्थाने आधार दिला, त्यांना वेगवेगळ्या सेवा पुरवल्या. आणि हे महाराज करतात आणि हिंदूंमध्ये जागृती होते. म्हणजे जरी शासकीय काम असलं तरी आध्यात्मिक, राष्ट्र आणि त्याचबरोबर संस्कृती या सगळ्यांचं संवर्धन महाराजांनी आपल्या कार्यामध्ये केलेलं आहे. तर हे इंग्रजांना बऱ्याच वेळा खटकत होतं. त्यामुळे त्यांनी महाराजांची इकडून तिकडे बदली करावी. महाराजांनी जिथे काम मिळेल तिथे आपला एक वेगळा ठसा उमटवावा. आणि शेवटी ते त्यांना अगदी प्रत्येक ठिकाणी ते प्रगतीच करतायत, प्रत्येक ठिकाणी हिंदूंना एकत्र करतायत, प्रत्येक ठिकाणी एक वेगळा आध्यात्मिक भाव तिथे निर्माण करतायत, लोकांमध्ये सलोखा निर्माण करतायत. हे बघितल्यानंतर इंग्रज अधिकारी त्यांना नेहमी अशा विचित्र भागामध्ये टाकत की जिथे दरोडेखोर असतील, जिथे जंगल असेल, जिथे चोऱ्यामाऱ्या होत असतील, जिथे कुठलीही प्रगती नसेल, जिथे आदिवासी भाग असेल, जिथे पाडे असतील, तर अशा ठिकाणी महाराजांना टाकायचं जेणेकरून ते तिथे कंटाळतील. तर अशा पद्धतीने एक वेगळ्या पद्धतीने त्यांना त्रास देऊन सुद्धा महाराजांनी आपलं काम अत्यंत चोख तर केलंच, परंतु ज्या ज्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे त्या त्या ठिकाणी आजही त्यांचं नाव घेतलं जातं, नव्हे त्यांची पूजा केली जाते. आपण सटाण्याचं उदाहरण जर घेतलं तर सटाण्यामध्ये 1868ला मे महिन्यामध्ये 1868ला महाराजांना इंग्रज सरकारकडनं एक नियुक्ती आली की तुम्ही आता सटाणा या ग्रामी मामलेदार म्हणून कार्यरत व्हा. तर जेव्हा ते तिथे गेले तेव्हा सटाण्याची त्यावेळेसची परिस्थिती, मी 1860 हे साल तुम्हाला सांगतो आहे, 1860 ते 70 या दशकातली जी सटाण्याची परिस्थिती होती तिचं जर आपण अवलोकन केलं तर तुमच्या लक्षात येईल की त्यावेळेस सटाणा म्हणजे दरोडेखोरांचं, म्हणजे बागलाण आपण म्हणूया सटाण्यापेक्षा, ते दरोडेखोरांचं गाव होतं. 70 ते 80 टोळ्या दरोडेखोरांच्या त्या ठिकाणी राहत होत्या. अत्यंत भयभीत असे लोक त्या ठिकाणी झालेले होते. कोणाचाही कोणाला मागमूस नाही. अत्यंत अशी विचित्र अवस्था त्या भागामध्ये होती आणि तो भाग त्रासदायक आहे. तिथे दरोडेखोर आहेत, त्या ठिकाणी बरेचसे हिंस्त्र प्राणी पण होते. इंग्रज अधिकारी त्यावेळेस त्यांना वाघाचं गाव म्हणायचे. असे त्या ठिकाणी बरेच हिंस्त्र प्राणी होते, वाघ वगैरे होते. तर अशा भयानक प्रांतामध्ये साधुदेव मामलेदारांना म्हणजेच यशवंतदेव मामलेदारांना त्या ठिकाणी नियुक्त केलं गेलं की तुम्ही इथे मामलेदार म्हणून कार्यरत व्हा. परंतु महाराजांनी तिथला आपला जवळजवळ 3 ते 4 वर्षाचा कालखंड इतका उत्तम पद्धतीने घालवला की आज जे आपण सटाणा बघताय, आज जे आपण बागलाण बघताय, ती सगळी यशवंतदेव महाराज मामलेदारांची अतिशय मोठी कृपा आहे बागलाणकर वासियांवर.
कारण त्यांनी खऱ्या अर्थाने सटाण्याला अतिशय ऊर्जित अवस्थेला आणण्याचा जो पाया भरलेला आहे तो वाखाणण्याजोगा आहे. कारण महाराजांनी तिथे मूलभूत तर सुविधा केल्याच, परंतु माणसांमध्ये एक आध्यात्मिकता निर्माण केली. त्यांची जी हिंस्त्र वृत्ती होती दरोडेखोरी करण्याची ती त्यांनी घालवली. म्हणजे असं म्हणता येईल आपल्याला, जर प्रबोधनच करायचं झालं तर असं म्हणता येईल की महाराजांनी त्यावेळेस आध्यात्मिक दारिद्र्य जे त्या ठिकाणी होतं ते दारिद्र्य घालवण्याचं मोठं काम केलं. म्हणजे काय केलं तर माणसाची किंमत खऱ्या अर्थाने त्यांनी समजून सांगितली किंवा आपल्या कृतीतून ती दाखवली. दरोडेखोरांनाही आध्यात्मिकतेचा मार्ग दाखवून किंबहुना त्यांना समजवून त्यांना त्यांच्या आयुष्याचा खरा अर्थ सांगून त्यांनी सुधरवण्याचा खूप मोठा प्रयत्न केला. म्हणजे एकीकडे दरोडेखोरांना माणसामध्ये आणण्याचं काम केलं, हिंस्र प्राण्यांना त्यांची वेगळी जागा दिली आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देखील दिला. तर हे सगळं केल्यानंतर खरोखरच त्या बागलाणची जी प्रगती झालेली आहे तो प्रगतीचा मूलभूत जो पाया आहे तो खरं म्हणजे देव मामलेदारांनी रचलेला. त्या ठिकाणी 1870-71 फार मोठा दुष्काळ त्या ठिकाणी आला आणि त्या दुष्काळामध्ये अक्षरशः लोकांचे इतके हाल झाले की लोक अक्षरशः तडफडून मरायला लागले. त्यांना खायला काही नाही, प्यायला पाणी नाही, अत्यंत बिकट अशी अवस्था होती. अशा वेळेस महाराज खूप खिन्न झाले की काय करावं, पैसा कोणाकडे नाही. त्यावेळेस महाराज तिथे मामलेदार होते आणि त्यांच्या तिजोरीमध्ये सरकारचे त्यावेळेसचे 1,27,000 रुपये होते. तर महाराजांनी हा निर्णय घेतला की हे सगळे पैसे आपण गरजवंतांना वाटून देऊ, त्यांची पोटं तर भरतील, त्यांना काहीतरी करता येईल, त्यांना अन्न तर आणता येईल आणि ते उपाशी मरणार नाही. हा एक फार मोठा विचार करून, म्हणजे एक सरकारी अधिकारी असा विचार करून त्यांनी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता की काय होईल, आपल्यावर काय प्रसंग येतील किंवा इंग्रज अधिकारी आपल्याला काय करतील, हा कुठलाही विचार न करता महाराजांनी 1,27,000 रुपये वाटून दिले आणि हजारो लोकांची त्यावेळेस त्यांनी पोटं भरली आणि ते जिवंत राहिले. ही महाराजांनी फार मोठी एक आध्यात्मिक, ज्याला आपण कृपा म्हणूया किंवा एक आध्यात्मिक चमत्कार म्हटलं तरी चालेल, कारण चमत्कार तर पुढे आहे. आणि हे वाटल्यानंतर जेव्हा इंग्रजांना कळालं की महाराजांनी कुठलीही परवानगी न घेता किंवा त्या तिजोरीतला त्यांना खरं म्हणजे खर्चायचा अधिकार नसताना त्यांनी एवढे पैसे वाटून दिले म्हटल्यानंतर इंग्रज चौताळले आणि त्यांनी लगेच 2 अधिकारी त्या ठिकाणी पाठवले, सांगितलं की सगळा तपास करा. महाराज उभे होते आणि महाराजांनी सांगितलं हरकत नाही, तपास करा. त्यावेळेस त्या इंग्रज अधिकारी ती तिजोरी उघडतात तर त्याच्यामध्ये 1,27,000 हिशोबाप्रमाणे जे होते ते सगळे पैसे तसेच त्या ठिकाणी असतात. हा चमत्कार महाराजांचा चमत्कार नाही आहे, ही लीला आहे मोठी. त्याचं कारण असं आहे की त्यांनी जे सत्कृत्य केलेलं आहे ते परमेश्वराला स्मरून केलेलं आहे. कुठलंही सत्कृत्य तुम्ही जर परमेश्वराला स्मरून केलं असेल तर तुम्हाला परमेश्वर तुमच्या पाठीशी उभा राहतो. असं म्हणतात की काही ठिकाणी खोटं बोलणं जसं योग्य आहे तसंच काही ठिकाणी सत्कृत्य हे परमेश्वराला स्मरून केलं तर त्याला एक वेगळा आधार येतो. आणि महाराजांनी त्याच भूमिकेतून हे सगळं केलं आणि त्यावेळेस त्या इंग्रज अधिकाऱ्यांना कळून चुकलं की आपल्याला जरी ही बातमी कळाली तरीसुद्धा हे पैसे सगळे तिजोरीमध्ये सेफ आहेत, सुरक्षित आहेत. आणि हा चमत्कार किंवा ही लीला त्यावेळेसच्या बागलाणवासियांनी पाहिलेली आहे आणि चरित्रामध्येही त्या सगळ्या गोष्टीचा उल्लेख आहे. सुरुवातीला हे सांगण्याचं कारण एवढं की हे सगळं करत असताना ते महाराजांचा हा एक चमत्कार आहे, फक्त लीला आहे. परंतु याही अगोदर धुळा असेल, शहादा असेल, नंदुरबार असेल, सिंदखेडा असेल, या ठिकाणी महाराजांनी अशाच पद्धतीची अनेक कामं केली, अनेक लीला त्यांनी त्या ठिकाणी आपल्या केलेल्या आहेत. त्या सगळ्या लीला तुम्हाला यशवंत लीलामृतमध्ये निश्चित बघायला मिळतील, त्या आपण जरूर बघाव्यात. परंतु ही लीला उद्धृत करण्याचं कारण असं आहे की यावेळेस असा एक प्रश्न पडतो आपल्याला की हे सगळं होत असताना महाराजांनी हे कसं केलं, किंबहुना हे सगळं काम करत असताना महाराजांना त्रास झाला नाही का? मग महाराजांना इंग्रज अधिकारी जर त्रास देत होते, किंबहुना
सामान्य जनताही त्यांना कधी कधी त्रास देत होती, त्यावेळेस महाराज एवढ्या निश्चलपणे हे काम कसं करू शकले? तर याचं एकच उदाहरण आहे, याचं एकच महत्त्वाचा गाभा असा आहे की त्यांच्या पाठीमागे गुरु म्हणून ब्रह्मांड नायक दत्त अवधूत श्री स्वामी समर्थ महाराज उभे होते आणि म्हणूनच महाराज एवढं सगळं करू शकले. हा मला भाग या ठिकाणी प्रबोधनातून आपल्याला प्रथम सांगायचा आहे. आता आपल्याला हा विषय महत्त्वाचा आहे की महाराज म्हणजे स्वामी समर्थ महाराज आणि देव मामलेदार हे समकालीन आहेत. म्हणजे स्वामी समर्थांचा जर इतिहास आपण बघितला तर तुमच्या लक्षात येईल की महाराज हे 1800-1900 शतकामधले आहेत. म्हणजे 1878ला भगवान स्वामी समर्थांनी समाधी घेतली आणि 1887ला यशवंतदेव मामलेदारांनी समाधी घेतली. दोघांच्या जाण्यामध्ये फक्त 9 वर्षाचं अंतर आहे. त्यामुळे यशवंतदेव मामलेदार हे 1815 साली जन्माला आले. खरं म्हणजे त्यांचं नाव यशवंत महादेव भोसेकर आहे, कुलकर्णी लावलं जातं त्यांचं. आणि हे मूळचे पंढरपूरजवळ असलेल्या भोसे गावातले आहेत, परंतु त्यांचा जन्म हा पुण्याचा आहे. आणि त्यांनी आपला शेवटचा जो काळ आहे आयुष्याचा तो नाशिक क्षेत्री घालवला. ज्या भूमीवर आपण बसलेले आहात ती भूमी आपल्या पदस्पर्शाने यशवंतदेव मामलेदारांनी पुण्यवान केलेली आहे. त्यामुळे आपण सगळे भाग्यवान आहोत की त्यांच्या भूमीत आपण बसलेलो आहोत. हा समोर हा जो पायऱ्याचा वाडा आहे तिथेच महाराज राहत होते. महाराजांचं वास्तव्य देखील तिथे होतं आणि या पवित्र गोदामाईच्या कुशीमध्येच महाराजांनी समाधी घेतलेली. त्यामुळे हा यांचा सगळा इतिहास जर आपण बघितला तर महाराज म्हणजे स्वामी समर्थांच्या समकालीन असलेले महाराज. त्यावेळेस अनेक संत होते, त्यामध्ये गजानन महाराज होते, शिर्डीचे साईबाबाही त्यावेळेस होते, स्वामी समर्थही होते. खरं स्वामी समर्थ हे सगळ्यांचे गुरु आहेत, कारण स्वामी समर्थ साईबाबा असतील, गजानन महाराज असतील, साधुदेव मामलेदार असतील, अनेक असे त्यावेळेसचे समकालीन असे युगपुरुष ज्याला आपण म्हणू की त्यांनी एक वेगळं स्वतःचं युग निर्माण केलं. अशी ही जी संत मंडळी होती यांचं सगळ्यांचं गुरुपद हे त्यावेळेस स्वामी समर्थांकडे होतं. हा भाग आपण या ठिकाणी महत्त्वाचा लक्षात घ्या. त्याचं कारण असं आहे की स्वामी समर्थ हे अवलिया होते, एक अतिशय ज्यांना आपण ब्रह्मांड नायक दत्त अवधूत श्री स्वामी समर्थ असं म्हणतो. ब्रह्मांड याचा अर्थ असा आहे की ही संपूर्ण सृष्टी, म्हणजे ही केवळ भारतापुरतीच नाही तर संपूर्ण जगामध्ये जी सृष्टी आहे जिथे जिथे सजीव आहेत, पशु पक्षी, ब्रह्मांड, ग्रह, तारे, पाणी, पंचमहाभूत जिथे जिथे आहेत ते ब्रह्मांड. आणि त्या ब्रह्मांडाचे नायक स्वामी समर्थ महाराज आहेत. आणि अशा ब्रह्मांडाचे नायक असलेले स्वामी समर्थ महाराज ज्यांना दत्त अवधूत म्हटलेलं आहे. आता दत्त हे जर आपण नाव उच्चारलं तर आपल्या डोळ्यासमोर 3 शिरं आणि 6 हात अशी देवता समोर येते ज्यांना आपण दत्तात्रय म्हणतात. हे ब्रह्मा विष्णू महेश आहेत. हे ब्रह्मा विष्णू महेश हे चिरंजीव आहेत. आपण जर दत्तप्रभूंचं सगळं वाङ्मय तपासलं किंबहुना आपण एक अभ्यास केला तर हे चिरंजीव अवतारामधले दत्तप्रभू आहेत. आणि यांच्या विशेष अवतारामधले 3 मुख्य अवतार आहेत. त्यामध्ये श्री श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नरसिंह सरस्वती आणि श्री स्वामी समर्थ या 3 अवतारांत मिळून दत्त महाराज कार्य करतात. त्याच्यामध्ये ब्रह्मांड नायक ही उपाधी स्वामी समर्थांना देण्याचं कारण असं आहे की या 3 अवतारांचा जर कार्यकाळ आपण बघितला म्हणजे इसवी सन 1320 ते 1350 हा कालखंड जो आहे तो श्रीपाद श्रीवल्लभांचा. त्यानंतर 1378 ते जवळजवळ 1458 हा 80 वर्षाचा कालखंड भगवान नरसिंह सरस्वती महाराजांचा आहे. आणि त्याच्यानंतर 300 वर्षानंतर म्हणजे जवळजवळ 1458च्या 300 वर्षानंतर म्हणजे 1758ला महाराज म्हणजेच स्वामी समर्थ महाराज एका वारुळातून आले असं आपण आत्तापर्यंत पाहिलेलं आहे. आणि मग महाराजांचा कालखंड सुरू झालेला. पण
महाराज खऱ्या अर्थाने म्हणजे स्वामी समर्थ महाराज खऱ्या अर्थाने आपल्याला कुठे दिसले? अक्कलकोटला. तुम्हा आम्हाला काय माहिती आहे की महाराज अक्कलकोटमध्ये आले. महाराज 1856 साली अक्कलकोटला आलेले आहेत. 56 पासून जवळजवळ 78 पर्यंत महाराज त्या ठिकाणी राहिले. म्हणजे 22 वर्षाचा कालखंड महाराजांनी अक्कलकोटला व्यतीत केला, एवढंच सर्वसामान्यांना माहिती आहे. परंतु त्या अगोदर असा एक दाखला सापडतो की 1800च्या आसपास म्हणजे 1810-1820 ते 1860 पर्यंतचा जो कालखंड आहे त्याच्यामध्ये महाराज मंगळवेढ्याला येऊन गेल्याचा उल्लेख आहे. आणि खऱ्या अर्थाने बघितलं तर 1838ला पण महाराज मंगळवेढ्याला आलेले आहेत. 1838ला महाराज मंगळवेढ्याला आले. त्याच्यानंतर महाराज मंगळवेढा, सोलापूर, पंढरपूर असं करत करत मग अक्कलकोटला गेलेले. म्हणजे महाराजांचा एकंदरीत कालखंड जर आपण बघितला तर तो वर्षानुसार म्हणजे प्रत्येक वर्षीचा एक भाग जर बघितला तर तो आपल्याला फक्त मंगळवेढा, पंढरपूर आणि अक्कलकोट या 3 याच्यामधला म्हणजे 3 गावांमधला फक्त दिसतो. परंतु सगळ्या विद्वानांच्या मते ज्यांनी ज्यांनी भगवान स्वामी समर्थ महाराजांचं चरित्र लिहिलं आहे त्या सर्वांच्या मते महाराज हे पंजाब प्रांतामध्ये छेलीखेड्या नामक गावामध्ये बालमूर्तीमध्ये प्रगटले असा उल्लेख आहे. मग हा जो काळ आहे हा इसवी सन 1149चा आहे. म्हणजे 1100 ते 49 ते महाराजांनी समाधी घेतली 1878. 729 वर्षाचा कालखंड हा महाराजांचा कार्याचा कालखंड आहे. मगाशी मी यशवंतदेव मामलेदारांचा कालखंड आपल्याला सांगितला, तो 72 वर्षाचा आहे. पण स्वामी समर्थांचा कालखंड हा 729 वर्षाचा की ज्याचे दाखले आपल्याला मिळतात. आता 729 वर्ष महाराजांनी काय कार्य केलं हा संशोधनाचा भाग आहे. अनेक लोकांनी याच्यावर खूप काही लिहिलं आहे. खूप काही गोष्टी आजही आपल्याला बघायला मिळतात, त्याचा एक पुरावा सापडतो. परंतु महाराज हे कोण होते आणि महाराजच जर दत्त अवधूत असतील तर मग श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती हे महाराजच होते का, असा एक स्वाभाविक प्रश्न आपल्याला पडणं अगदी योग्य आहे. तर या प्रश्नाचं उत्तर हे होच आहे. कारण महाराजांनीच हे अनेक अवतार घेतलेले. श्रीपाद श्रीवल्लभ हा अवतार देखील स्वामी समर्थांचाच आहे. भगवान नरसिंह सरस्वती देखील स्वामी समर्थांचाच अवतार आहे. आणि त्यानंतर स्वामी समर्थच आपल्याला समोर आलेले आहेत. म्हणजे इसवी सन संपूर्ण अगदी 1149 ते 1878 हा संपूर्ण कालखंड महाराजांच्या आध्यात्मिक कार्याचा. त्याच्यामध्ये महाराजांनी फक्त वेगवेगळी रूपं घेतलेली आहेत. मग ते श्रीपाद श्रीवल्लभ असो, नरसिंह सरस्वती असो किंवा स्वतःच स्वामी समर्थ असो. आपल्याला स्वामी समर्थ माहिती आहेत म्हणून, परंतु अनेक प्रांतामध्ये जेव्हा महाराज फिरले तर पंजाबमध्ये त्यांना कोणी कडक बाबा म्हणायचं, कोणी चंचल भारती म्हणायचं, कोणी नरसिंह भान म्हणायचं. हे वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या नावांनी महाराज परिचित होते. परंतु स्वामी समर्थ या नावाने महाराज परिचित झाले ते अक्कलकोटला. पण हेच महाराज इसवी सन 1300 ते 1400 नरसिंह सरस्वती आणि श्रीपाद श्रीवल्लभ या 2 रूपामध्ये या 2 शतकामध्ये वावरले. त्याच्यानंतर ते गुप्त झालेले. कारण नरसिंह सरस्वती हे निजाधामाला गेले म्हणजे गुप्त झाले. शैल्य पर्वतामध्ये ते निघून गेले अशी आपण गुरुचरित्रामध्ये त्यांची आख्यायिका वाचतो. तर त्यानंतर 300 वर्षांनी महाराज प्रगटले. पण हे सगळं त्यावेळेसचं त्यांच्या पद्धतीने वेगवेगळ्या समाधीचा भाग होता. कारण काही ठिकाणी गुप्त राहायचं, काही ठिकाणी कार्य करायचं, काही ठिकाणी आपलं वेगळं रूप दाखवायचं. हे सगळं काम महाराजांनी 729 वर्षामध्ये केलं. मग या 729 वर्षामध्ये ते वेगवेगळ्या प्रांतात फिरले. अगदी हिमालयापासून तर पार रामेश्वरपर्यंत ही सगळी त्यांनी पदभ्रमंती केलेली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी महाराजांचे दाखले सापडतात. जगन्नाथपुरीला महाराजांचा दाखला सापडतो.
मानस सरोवरात महाराजांचा दाखला सापडतो. त्यानंतर गुजरातमध्ये कच्छ भागामध्ये महाराज वावरलेले आहेत. त्यानंतर इकडे आपल्या महाराष्ट्रामध्येही महाराज तर शेवटी इकडेच वावरलेले आहेत. त्या सगळ्या ठिकाणी महाराजांचा वावर आहे. फक्त कार्य वेगळ्या रूपात असेल, वेगळ्या नावात असेल, परंतु महाराजांनी कार्य केल्याचे अनेक दाखले आजही आपल्या संग्रही आहेत. अनेक विद्वानांनी त्याच्यावर मोठमोठी पुस्तकं लिहिलेली आहेत. जर आपण ती वाचली तर आपल्या लक्षात येईल की महाराजांना ब्रह्मांड नायक का म्हटलं जातं. कारण ब्रह्मांड नायक ही पदवी मला तरी वाटतं की स्वामी समर्थांनाच दिलेली आहे. आणि दत्त अवधूत ही जी त्यांना एक पदवी आहे, तर दत्त हा एक सांप्रदायिक भाग आहे. किंवा आपण ज्याला म्हणतो ना की दत्त म्हटल्यानंतर आपल्याला 3 स्थिती समोर येतात. आणि या 3 स्थितीचं वर्णन म्हणजेच दत्तप्रभू आहे, साक्षात ब्रह्मा विष्णू महेश. व या 3 स्थितींचं ज्यांच्याकडे सामर्थ्य आहे असे दत्त असलेले स्वामी समर्थ महाराज. आणि अवधूत ही संन्यास्त जीवनामधली एक उच्च कोटीची अवस्था आहे. कारण हे जे आपण संन्यासी बघतो, त्या संन्यासाला आपलं जीवन व्यतीत करायला खूप नियमांचं पालन करावं लागतं. आपण जे या वेगवेगळ्या अवलियांकडे बघितलं, उदाहरणार्थ आपण जर संत गजानन महाराजांकडे बघितलं तर ते एका विशिष्ट पद्धतीमध्ये बसत. तर ही एक तुर्की अवस्था आहे त्यांची, आणि असंबद्ध बोलत. तर ही संन्यासामधली एक वेगळी अवस्था आहे. तसं महाराज जे होते, म्हणजे स्वामी समर्थ महाराज जे होते, ते अवधूत अवस्थेमध्ये होते. म्हणजे त्यांना त्रिकालाबाधित ज्ञान तर होतंच, परंतु मोक्ष देण्याचं काम महाराज करतात. एखाद्याला सन्मार्गाला लावणं, त्याला मोक्षापर्यंत पोचवणं आणि त्याचं आध्यात्मिक दारिद्र्य दूर करणं, त्याचं विचारांचं दारिद्र्य दूर करून त्याला खऱ्या अर्थाने सन्मार्गाला लावण्याचं काम हे अवधूत पंथामध्ये किंवा अवधूत संन्यस्त जीवनामध्ये असलेले महाराज लोक करतात. त्यामधले एकमेव अवधूत म्हणजे स्वामी समर्थ महाराज होते. आता या स्वामी समर्थ महाराजांचं हे कार्य जे चालू होतं त्याच्यामध्ये अनेक लोकांनी त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेतलं. त्यामध्येच यशवंतदेव मामलेदार येतात. कारण यशवंतदेव मामलेदारांच्या बाबतीत महाराजांच्या समकालीन अनेक आहेत. म्हणजे एक गोपाळ बुवा केळकर नावाचे एक संतच म्हणता येईल, जे चिपळूणचे आहेत. आजही तुम्ही चिपळूणला गेलात तर त्यांचा आश्रम आहे. तर तेही महाराजांच्या समकालीन होते. तर महाराजांकडे ते ज्या कारणांसाठी गेले, म्हणजे त्यांना पोटशूळ उठला, म्हणजे पोट दुखायला लागलं. अनेक डॉक्टर केले पण पोट दुखी थांबे ना. तेव्हा त्यांना असं सांगितलं की या जगामध्ये एकच देव आहे आणि ते म्हणजे स्वामी समर्थ महाराज. त्यांना तुम्ही जाऊन भेटा. तर ते त्यांना भेटले. त्यांनी महाराजांनी त्यांच्याकडनं काही करून घेतलं किंवा त्यांना सांगितलं की थोडे दिवस थांबा, आणि त्यांचा रोग बरा केला. तर हा रोग बरा झाल्यानंतर त्यांनी अशी मनीषा व्यक्त केली की इथून पुढचं आयुष्य महाराज मी तुमच्या सेवेमध्ये घालवेन. असे अनेक लोक आहेत. मी एक उदाहरण तुम्हाला दिलं. तर त्यांनी तिथे आयुष्य व्यतीत करताना, ते पण एका सरकारी नोकरीमध्येच कार्यरत होते, तर त्यांनी सगळ्या महाराजांच्या लीला टिपलेल्या स्वामी समर्थांच्या. आणि त्यांनी एक महाराजांची बखर म्हणून एक पुस्तक प्रकाशित केलं होतं. ते अर्थात 1800 शेवटच्या काळामधलं होतं. ते महाराज गेल्यानंतर, म्हणजे बघा यशवंतदेव मामलेदार हे महाराजांनंतर होते, तसंच गोपाळबुवा केळकर देखील महाराज होते. महाराजांनी समाधी घेतली तेव्हा ते पण होते. आणि महाराजांनी जेव्हा समाधी घेतली तेव्हा हे जेव्हा गोपाळबुवा केळकरांना कळलं तेव्हा ते अत्यंत व्यथित झाले. आणि त्यांनी अन्नत्याग केला की महाराज मला सोडून गेले. आणि हा अन्नत्याग त्यांचा 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस चालत राहिला. शेवटी अन्न नाही, नंतर पाणीही त्यांनी सोडून दिलं. आणि त्यांनी असा ध्यास घेतला की महाराज तुम्ही सोडून गेले, माझ्या जीवनाला काही अर्थ नाही, आता मी पण येतो. आणि शेवटी पाणी सोडल्यानंतर त्यांचं शरीर कृश झालं. ते असे कृश ध्यानस्थ बसलेले असताना, योग सामर्थ्याची एक वेगळी प्रक्रिया आहे ती. तर त्यांना महाराजांनी साक्षात त्यावेळेस दर्शन दिलं. म्हणजे महाराजांनी इकडे समाधी घेतली होती, ती त्यांना मानवली नाही. गोपाळबुवा केळकरांना ते रुचलं नाही, मनाला पटलं नाही, विचारांना त्यांनी वेगळ्या पद्धतीने ते घेतलं की अरे महाराज गेले तर आपण जगून करायचं काय. मग महाराजांना त्यांनी दर्शन दिलं आणि तेव्हा सांगितलं होतं की अरे वेड्या, मी कुठेही गेलो नाही, मी इथेच आहे. म्हणजे हम गया नाही जिंदा आहे, असं जे महाराजांचं ब्रीदवाक्य आहे हिंदीमधलं,
ते या अर्थाने आहे की महाराज गेलेले नाही. मग गोपाळबुवा केळकरांना एक वेगळी संजीवनी आली आणि ते ताडकन उभे राहिले आणि त्यांना असं वाटलं की अरे महाराज तर इथेच आहे, आपण हा उगाच व्यावहारिक विचार करतो की महाराज गेले. महाराजांनी फक्त शरीर सोडलं, पण महाराजांचं कार्य चालू आहे. तर हे गोपाळबुवा केळकर इतके महाराजांच्या जवळ होते आणि महाराजांना साक्षात गेल्यानंतर त्यांनी अनुभवलेलं आहे, त्यांना साक्षात बघितलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे महाराज आहेत हा त्यांचा विश्वास खऱ्या अर्थाने सार्थ ठरला आणि त्यांनी परत जोमाने महाराजांचं कार्य सुरू केलं. तर याच गोपाळबुवा केळकरांनी जी बखर लिहिलेली आहे त्या बखरीमध्ये यशवंतदेव मामलेदारांचा उल्लेख आहे आणि तो उल्लेख त्यांनी अशा अर्थाने लिहिलेला आहे की समकालीन असलेले यशवंतदेव मामलेदार यांच्या स्वप्नामध्ये एकदा एक संन्यासी आला आणि त्या संन्यासाने त्यांना जागृत केलं. आता जागृत ही जी अवस्था आहे ही फार वेगळी आध्यात्मिक दृष्ट्या आहे. जे आपण झोपेतून जागा होतो त्याला आपण म्हणतो की याला मी उठवलं, तर त्याला उठवणं म्हणतात. म्हणजे आपण शरीराने उठलो, मनाने सतेज झालो की ठीक आहे कार्यरत व्हायचं आहे. पण जागृत करणं याला अर्थ असा आहे की खऱ्या अर्थाने जागृत करणं म्हणजे त्याला सर्वार्थाने म्हणजे रेकीशास्त्राच्या दृष्टीने म्हणाल त्याची 7 चक्र कार्यान्वित करून त्याला खऱ्या अर्थाने जागृत अवस्थेमध्ये आणलं. अध्यात्मातली पहिली पायरी आहे, ज्याला संन्यासातली ती पहिली पायरी म्हणतात, की जागृत अवस्थेत आणलं. आणि ही जागृत अवस्था दिल्यानंतर त्या संन्यासाने त्याच अवस्थेमध्ये त्यांना एक शाळीग्राम दिला आणि सांगितलं की हा शाळीग्राम घे. महाराज झोपेत होते आणि तो संन्यासी निघून गेला. महाराज जेव्हा उठले सकाळी म्हणजे नेहमीची जागृत अवस्था ज्यांना जेव्हा आली तेव्हा त्यांनी पाहिलं अरे रात्री मला असं स्वप्नात एक संन्यासी आला होता, त्यांनी मला हा शाळीग्राम दिला. त्यांनी पाहिलं आपल्या बिछाण्यावर तो शाळीग्राम तिथे होता. त्यांनी तो उचलला. अतिशय आनंद झाला महाराजांना की हे काय चमत्कार आहे हा. आणि तो शाळीग्राम त्यांनी आपल्या देवात ठेवला. असं म्हणतात की अजूनही तो शाळीग्राम आहे त्यांच्या वंशजाकडे, मला माहीत नाही, संतोषजी सांगतील आपल्याला. पण हा शाळीग्राम ठेवल्यानंतर तो संन्यासी आणि तो शाळीग्राम दोन्ही महाराजांच्या विस्मरणात कधीच गेले नाही. आणि परत त्यांना एक दृष्टांत झाला की तुम्ही स्वामी समर्थांना अक्कलकोटला भेटायला जा. तेव्हा महाराज तो जो कालखंड आहे तो 1860-62चा असेल की तेव्हा महाराज कार्यरत होते एका ठिकाणी. आणि तेव्हा महाराज स्वामी समर्थांकडे गेले आणि त्यांनी ते रूप बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्या स्वप्नामध्ये जो संन्यासी आला होता तो हाच होता. आणि हे पाहिल्यानंतर साधुदेव मामलेदारांनी साष्टांग दंडवत स्वामी समर्थांना घातलं आणि त्यांनी सांगितलं की महाराज तुम्हीच माझ्या स्वप्नामध्ये आला होतात आणि तुम्हीच मला शाळीग्राम दिला आहे, माफ करा. असं ते अगोदर म्हणण्याच्या अगोदर महाराज त्यांना असं म्हणाले की मी दिलेला शाळीग्राम कुठे आहे. आणि मग त्यांना ओळख पटली की स्वप्नात आलेला हाच तो साधू आहे किंवा हाच तो संन्यासी आहे आणि हेच ते महाराज आहेत. आणि मग त्यांनी तो शाळीग्राम दिला. महाराजांनी तो परत हातात घेऊन त्यांना दिला आणि नंतर मग महाराजांची त्यांनी बरीच सेवा केली आणि काही दिवस तिथे राहून त्यांनी अनेक ब्राह्मणांना भोजन, दान, धर्म अशा बऱ्याच गोष्टी साधुदेव मामलेदारांनी त्या ठिकाणी महाराजांच्या साक्षीने केल्या, महाराजांच्या उपस्थितीमध्ये केल्या. आणि मग महाराजांचा आशीर्वाद घेऊन तेव्हा महाराजांनी म्हणजे स्वामी समर्थांनी त्यांना आशीर्वाद दिला की तुम्ही देव आणि साधू या 2 गोष्टींचा दुवा घेऊन तुम्ही तुमचं कार्य कराल आणि तुम्हाला देव म्हणून ओळखलं जाईल. म्हणून त्यांना देव मामलेदार ही सन्मानाची पदवी खरं म्हणजे स्वामी समर्थांनी दिली. म्हणजे ज्या ब्रह्मांड नायकांनी त्यांना देव म्हटलेलं आहे इतके मोठे यशवंतदेव मामलेदार होते. आणि म्हणून ते देव मामलेदार म्हणून आपल्या परिचित. हा मामलेदार हा जो शब्द आहे हे आपल्याला माहिती आहे की हे एक पद आहे, सरकारी फार मोठं पद मानलं जातं. आणि देव म्हणजे असं आहे की मामलेदारामधला देव. कपड्यांनी, सुटाबुटांनी त्यावेळेस जो काही त्यांचा पेहराव असेल तो मामलेदारचा जरी असला तरी अंतःकरणातून हा साधू आहे, एक अत्यंत पुण्यवान असा माणूस आहे आणि जो संत पदाला पोचलेला आहे. अशा पद्धतीचा एक आशीर्वाद महाराजांनी त्यांना दिला आणि नंतर मग त्यांना एक मोठं पाठबळ मिळालं. आणि तिथून महाराजांची भेट घेतल्यानंतरचा जो महाराजांचा कालखंड आहे म्हणजे यशवंतदेव मामलेदारांचा,
त्यातला हा 1870-71 मधला काळ आहे की त्याच्यामध्ये महाराजांनी त्या दुष्काळवासियांना जी मदत केली ती मदत त्यांनी तिजोरीतून काढून दिली, परंतु तिजोरीमध्ये ती सगळी रक्कम सापडली ही कृपा स्वामी समर्थांची होती असं समजायला आपण हरकत नाही. आणि म्हणून गुरु असेल तर मोठ्या प्रसंगातून आपण कसे तारले जातो याचं उदाहरण आपण या ठिकाणी घेऊ शकतो. आता प्रश्न असा आहे की यांचं जरी गुरु शिष्याचं नातं होतं तरी हे समकालीन होतं. समकालीन याचा अर्थ असा आहे की महाराज, मी तुम्हाला सांगितलं की महाराजांचं अक्कलकोटला जेव्हा महाराज आले, आता बरेचशा चरित्रकारांनी असं म्हटलेलं आहे, महाराजांचं वर्णन करताना चरित्रकार असं म्हणतात की महाराजांची सतेज कांती होती, महाराज अतिशय उंच होते, महाराज अजाणबाहू होते, परंतु कोणी असा उल्लेख केला नाही. तर एक विशिष्ट अशी चर्चा करत असताना किंवा काही अशी महाराजांची ठिकाणं आहेत, उदाहरणार्थ आपण अहमदनगरला गेलात तर रेकींचा एक आश्रम आहे की ज्या रेकींनी पिंगला ज्योतिषी म्हणून जे रेकी होते त्या रेकींनी महाराजांची कुंडली काढली होती स्वामी समर्थांची. तर त्यांच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर त्यांच्या पूर्वजांकडनं जे काही मला कळालं किंवा जिथे मी चर्चा करून त्यांची सगळी जी त्यावेळेसची संपदा होती, ग्रंथसंपदा, ती चाळून बघितली, हे केलं, तर असं त्यावेळेस लक्षात आलं की तिथे कोणतरी असं उद्धृत केलं आहे पण ते प्रकाशित झालेलं नाही. तर त्यांचं असं म्हणणं आहे की महाराज जेव्हा अक्कलकोटला आले, स्वामी समर्थ जेव्हा अक्कलकोटला आले तेव्हा त्यांचं शरीर थकलेलं होतं. म्हणजे त्यांचे अक्षरशः काय म्हणतात ना त्याला, की एक प्रकारचं आपण एखादी व्यक्ती कशी 80-90 वर्षाची होते तेव्हा त्याची कातडी थोडी गळायला लागते, तर अशा पद्धतीतले महाराज दिसत होते असं त्यांनी सांगितलं. आता तेज हे महाराजांचं होतंच, त्याबद्दल वाद नाही, पण महाराज वयस्कर झालेले आहेत असं मात्र जाणवत होतं. आणि म्हणून अक्कलकोटला जेव्हा महाराज आले तेव्हा ते जवळजवळ 710 वर्षाचे होते. म्हणजे 710 वर्षाचं महाराजांचं शरीर हे कसं होतं, तर ते अतिशय सुंदर होतंच, परंतु वयस्कर झाल्याची मात्र खूण दिसत होती असं त्यांनी तिथे म्हटलेलं. नंतर त्याच रेकी आश्रमामध्ये महाराजांनी त्या ज्योतिषी, जे पिंगळा ज्योतिषी रेकी म्हणून आहेत, त्यांना आपल्या पादुका दिल्या होत्या आणि त्या पादुका त्याच रेकींनी त्या ठिकाणी स्थापन केल्या. परंतु त्या पादुका ज्या होत्या त्या चामड्याच्या होत्या. त्यामुळे त्यावेळेस रेकींना असं लोक म्हणाले की अरे तुम्ही चामड्याच्या पादुका का ठेवतात, परंतु महाराजांवर नितांत श्रद्धा असणारे रेकी असं म्हणाले की नाही, हरकत नाही, जे मला महाराजांनी दिले ते मी ठेवणार. पण हे पण महाराजांना ते कसे त्रिकालाबाधित ज्ञान असलेले महाराज होते, त्यांना हे कळलं, तर महाराजांनी एका सेवेकऱ्याच्या हाती आपल्या पादुका त्या आश्रमामध्ये पाठवल्या होत्या. हा उल्लेख सापडतो, परंतु हा जो सेवेकरी आहे किंवा हा जो त्यांचा भक्त आहे महाराजांचा, त्या भक्ताला महाराजांनी ही जबाबदारी दिली की या माझ्या पादुका घे आणि नगर जिल्ह्यामध्ये असे असे रेकी राहतात त्यांच्याकडे यातून नेऊन दे. तर हा जो भक्त होता त्याला कोड होता, एक काय म्हणतात त्याला, स्किन डिसीज असतो हा, आपल्याला माहिती आहे की सगळं शरीर पांढरं होतं, परंतु हा अत्यंत त्रासदायक असा एक रोग आहे. रोग नाही आहे, ही एक क्रिया होते शरीरामध्ये, म्हणून कातडी पांढरी पडते. आणि या माणसाविषयी बऱ्याच जणांना असं वाटायचं की अरे हा याला कोड आहे, काय करायचं, पण महाराजांनी त्यालाही आपल्या सेवेमध्ये सामील करून घेतलं होतं आणि त्याला त्या पादुका दिल्या आणि सांगितलं की तू त्यावेळेस कसं पायी जायचं, थोडं बैलगाडीनं जायचं, असा तो काळ होता. तर तो जवळजवळ 5-6 दिवसांनी त्या रेकींच्या आश्रमामध्ये पोचला आणि त्यांनी सांगितलं की महाराजांनी या पादुका तुम्हाला दिलेल्या आहेत, याची तुम्ही पूजा करा, स्थापना करा. आता तो संध्याकाळी आलेला पांथस्थ, त्याला रेकींच्या त्या कुटुंबाने बसवलं, चहा पाणी जेवण दिलं आणि सांगितलं की आता रात्री कुठे जाता, पण आणि इथेच झोपा, म्हणून तो त्या ठिकाणी झोपला. तर त्यांनी ते सांगितलेलं आहे की तो जेव्हा सकाळी उठला तेव्हा त्याचा कोड नाहीसा झालेला. याचा अर्थ असा आहे की हा एक कोड असा आजार आहे की त्याच्याबद्दल असं बोललं जातं की तो बरा होत नाही, परंतु त्यांच्या दप्तरी ही नोंद आहे. आणि महाराजांच्या पादुका त्यांनी दरमजर काय पायी आला असेल, बैलगाडीने आला असेल, त्यांनी त्या 8 दिवस आपल्या उराशी बाळगून आणल्या, त्याचं फलित म्हणून त्याचा असाध्य रोग महाराजांनी झाला. ही महाराजांची फार मोठी कृपा आहे आणि हे त्यांच्या दप्तरी आहे. हा कडे कुठे दाखला तुम्हाला मिळणार नाही कदाचित, परंतु मी जेव्हा त्या रेकींच्या वंशजांना भेटलो
तेव्हा त्यांनी हे अत्यंत अभिमानाने सांगितलं की महाराज एवढे मोठे होते की त्यांनी न बोलता म्हणजे तू फक्त माझ्या सेवेत राहा. सेवेत राहा म्हणजे काय दिवसरात्र माझी सेवा कर असा त्याचा अर्थ नाही, तर माझं नामस्मरण कर, चांगलं काम कर, लोकांना मदत कर, माणूस म्हणून जग, अशा पद्धतीची त्यांची नियमावली होती. त्या नियमात जो असतो तो महाराजांचा सेवेकरी आहे आणि त्या सेवेकरीचं कार्य करत असताना त्याला दिलेलं हे मोठं फळ आहे. त्यामुळे त्या माणसाला इतका आनंद झाला की अरे माझा कोण नाहीसा झाला. तर त्यांनी असं म्हटलं की तो नाचायला लागला आणि त्याला हे कळलं की जोपर्यंत आपल्याकडे पादुका होत्या तोपर्यंत आपल्याकडे किती मोठा बदल झाला. म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेषतः दत्त संप्रदायामध्ये पादुकांना फार किंमत आहे. कारण तुम्ही मूर्तीचं दर्शन नाही घेतलं चालेल, पण पादुकांचं दर्शन घ्यायला पाहिजे. आपण दत्त सांप्रदायिक जेवढे लोक आहेत ते गिरनार असतील, त्याच्यानंतर नरसोबाची वाडी असेल, गाणगापूर असेल, कुरोपूर असेल, पिठापूर असेल, कुठेही जरी आपण गेलात तरी पादुकांचंच अनन्यसाधारण महत्त्व आहे. गाणगापूरला तर भगवान नरसिंह सरस्वतीने त्यांची आपल्या निर्गुण पादुका ठेवलेल्या आहेत आणि या पादुकांचं दर्शन घेण्याची पद्धतही त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे की पादुकांचं दर्शन घेताना लांबूनही घेतलं तरी चालतं, जवळ जाऊन घेतलं तरी चालतं, परंतु पादुकांना जी मधली जी 2 टोकं आलेली असतात त्याच्यावर मात्र माथा ठेवताना जपून ठेवावा. कारण या पादुकांमध्ये इतकी ताकद असते की ती ताकद प्रत्येकाला सहन होईल असं नाही. म्हणून पादुकांचं पावित्र्य पाळण्याची पद्धत आपल्याकडे आहे. आपण पादुका बऱ्याच वेळा झाकून ठेवतो, कोणी लोक पेटीत ठेवतात, तर त्यातून एक ऊर्जा सतत येत असते आणि ती ऊर्जा प्रत्येकालाच मानवेल असं नाही. म्हणून पादुकांचं दर्शन, पादुकांचा स्पर्श, पादुकांची पूजा याचं पावित्र्य आपण त्या वेळेस निश्चितपणे पाळलं पाहिजे. आणि याची अनुभूती आजपर्यंत लाखो करोडो भाविकांना. आपण जर गाणगापूरच्या पादुका बघितल्यात तर त्याचं पावित्र्य आजही पाळलं जातं. तिथली जी पुरोहित मंडळी आहे ती सकाळ पहाटेपासून तर दुपारी माध्यान्हापर्यंत आपल्या मांडीवर त्या पादुका घेऊन ते बसतात आणि ती व्यक्ती संपूर्ण सोहळ्यात असते. पण हे वर्षानुवर्ष चालू आहे, म्हणजे 1-2 वर्षाचा नाही, 700 वर्षापासून हे चालू आहे. तर ही जी सेवा आहे किंवा हे जे जागृत अवस्थेत पाळलं गेलेलं पावित्र्य आहे त्या पावित्र्यामुळेच त्या पादुकांच्या सहवासात आपल्याला एक वेगळा आनंद मिळतो. म्हणून दत्त संप्रदायामध्ये पादुकांना जेवढी किंमत आहे तेवढी कशालाच किंमत नाही. म्हणून दत्त महाराजांचं दर्शन घेत असताना प्रथम त्यांच्या पादुकांवर नतमस्तक व्हावं. परमेश्वराचं दर्शन घेत असताना, महात्म्याचं दर्शन घेत असताना, संत पुरुषाचं दर्शन घेत असताना, आपल्या दृष्टीने अत्यंत मोठी असलेली व्यक्ती यांचं दर्शन घेत असताना त्यांच्या चरणाकडेच आपण बघायचं असतं. आणि वाकून नमस्कार करण्याची पद्धत जी आपल्या शास्त्रात आहे त्याचंही कारण आहे की ती लीनता आहे. आणि लीनता जिथे आहे तिथे सगळं काही आहे. आपण जर उभं राहून मानवर करून नमस्कार केला तर त्याच्यामध्ये ती लीनता येत नाही. वाकून लीनता येते याचे अनेक अर्थ आहे, हा एक वेगळा विषय होईल म्हणून तिथे लांबत नाही. परंतु पादुकांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे, समाधीचंही महत्त्व अनन्यसाधारण आहे. आज आपण महाराजांच्या समाधीसमोर बसलेलो आहोत, त्यांच्याही इथे पादुका आहेत, त्यांचंही आपण दर्शन घेत असतो. तर हे दर्शन घेत असताना त्यांच्या संपूर्ण कार्याची एक झलक मात्र आपण घ्यायला विसरतो. नुसतं दर्शन घेऊन उपयोग काय? प्रबोधन करायचं आहे मला, म्हणून मी बोलतो आहे की नुसतं देवाचं दर्शन घेऊन किंवा महाराजांचं दर्शन घेऊन चालणार नाही. सटाण्यामध्ये यशवंतदेव मामलेदारांची जे मंदिर आहे आणि त्यांची जी खुर्ची आहे, ज्या खुर्चीवर देव मामलेदार बसून आपलं काम करत होते, ती खुर्ची आजही तिथे आहे. तर जिथे जो कोणी पहिले तहसीलदार येतो तो त्या खुर्चीला नतमस्तक होऊन त्या खुर्चीची पूजा करून, महाराजांची पूजा करून मग तो आपला कार्यभार सांभाळतो. आणि हे 138 वर्ष सुरू. मग एवढं जर हे सगळं पाळलं जात असेल तर निश्चितपणे याच्यामध्ये ताकद आहे. तर ही ताकद आपण लक्षात घेतली पाहिजे. या पादुकांचं, त्यांच्या स्थानाचं आणि त्यांनी केलेल्या कार्याचं आपल्याला महत्त्व हे कळायलाच पाहिजे आणि त्यासाठी हे प्रबोधन आहे. म्हणून महाराज हे यशवंतदेव मामलेदारांचे गुरु होते, स्वामी समर्थ हे गुरु आणि हे शिष्य अशी यांची परंपरा होती. समकालीन ही परंपरा आहे, दोघंही एकाच काळातले. महाराज खूप पूर्वी आलेले आहेत पृथ्वी तलावर असं म्हणूया, परंतु त्यांचा व्यथित झालेला काळ जो आहे किंबहुना त्यांनी घालवलेला जो कालखंड आहे
त्या कालखंडात यशवंतदेव मामलेदार जन्माला आले आणि त्यांनी समाधी देखील घेतली. परंतु हे सगळं बघत असताना आपल्याला यांच्या कार्याकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की या लोकांनाही त्रास झाला नाही का, तर झालेला आहे. स्वामी समर्थांना त्रास झाला, सगळ्या संत मंडळींना त्रास झालेला, पण प्रत्येक संताकडे गुरु होता. ही आपली महत्त्वाची भूमिका तुम्ही लक्षात घ्या. संत ज्ञानेश्वरांना गुरु होते, संत श्रेष्ठ तुकारामांना गुरु होते, संत रामदासांना गुरु होते, सगळ्यांना गुरु होते. कोणीही गुरु व्यतिरिक्त काम केलेलं नाही. म्हणजे हे कार्य करत असताना जो काही या लोकांना त्रास झाला, त्यात कोणी असो, देव मामलेदार असो किंवा तुकाराम महाराज असो, ज्ञानेश्वर माऊली असो, कोणी असो, त्या सगळ्यांना जो त्रास झालेला आहे तो त्रास कमी करून त्यांना योग्य आपल्या भूमिकेवर ठाम ठेवण्याचं काम परमेश्वरी शक्ती करते आणि त्याला आपण गुरु मानतो. तर असा हा गुरु प्रत्येकाच्या नशिबात यावा हा या प्रबोधनाचा भाग आहे. कारण गुरु नसेल तर आपल्याला ज्ञान प्राप्त होणारच नाही. आपण किती ज्ञानी झालो, आजकालची पिढी खूप ज्ञानी असली तरीसुद्धा त्यांना आईवडिलांना विचारावंच लागतं. आणि जर नाही विचारलं तर त्यांना बऱ्याच ठिकाणी अडचण येते. तुम्ही खूप हुशार आहात, तुम्हाला अनेक भाषा येतात, तुम्ही जग फिरला आहात, परंतु काही अनुभवाच्या गोष्टी, काही जास्त पावसाळे पाहिल्यामुळे आलेला अनुभव असेल, काही वेगवेगळ्या प्रसंगातून गेल्यामुळे त्यांचा अनुभव असेल, तर त्या अनुभवाची शिदोरी ही नेहमी आपल्या आईवडिलांकडे, आपल्या वयस्कर व्यक्तींकडे असते. आणि म्हणून त्यांना गुरुतुल्य मानून त्यांच्याकडनं आपण ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. हे आजच्या प्रबोधनाचा महत्त्वाचा विषय. म्हणून यशवंतदेव मामलेदार असतील, किंबहुना त्या कालचे अनेक लोक असतील, मग त्यात साईबाबा असतील, किंबहुना संत गजानन महाराज असतील, तर ही सगळी मंडळी ज्यावेळेस होऊन गेली, विशेषतः महाराष्ट्रामध्ये संत परंपरा मोठी आहे, परंतु इतरत्र प्रांतामध्ये देखील अनेक संत मला आहे. आपण मगाशी जो मंगळवेढ्याचा मी तुम्हाला संदर्भ दिला, त्या मंगळवेढ्यामध्ये जेव्हा महाराज आले तेव्हा तिथे कानोपात्रा नावाची एक संत होती. त्या कानोपात्राचं पूर्व आयुष्य जर आपण बघितलं ते खूप वाईट आहे, पण महाराजांच्या सानिध्यामुळे तिने आपलं सगळं आयुष्य बदललं आणि ती संत पदाला गेली. म्हणजे आपण लक्षात घेऊ शकता की किती वेगळी अवस्था आहे. म्हणजे एक वेश्येची मुलगी असलेली कानोपात्रा, तिचं आयुष्य ते काय, पण ती संत पदाला गेली ती महाराजांमुळे. म्हणजे एक गुरुचा स्पर्श, गुरुचं सानिध्य आपल्याला कुठून कुठे नेऊ शकतं हे आपल्याला आपला संत इतिहास सांगतो. तसंच महाराजांनी जे जे म्हणून कार्य केलेलं आहे. आज तुम्ही सटाण्यात गेला, बागलाणमध्ये गेला, तर प्रत्येक घरात महाराजांची पूजा केली जाते. का केली जाते? कारण आज बागलाण जिल्हा किंवा बागलाण भाग जेवढा समृद्ध आहे त्याचं मूळ कारण यशवंतदेव मामलेदार आहे. हा बागलाणच नाही, तुम्ही नंदुरबारला जा, तुम्ही शहाद्याला जा, धुळ्याला जा, या ठिकाणी बऱ्याच सोयी महाराजांनी केल्या. आणि त्यावेळेसचे असे एक संत की जे सरकारी दप्तरी अधिकारी असून त्यांनी सरकारच्या नियमांचंही पालन केलं आणि त्याचबरोबर समाजाचंही भलं केलं. असा एक अद्वितीय असा गुण महाराजांमध्ये सापडतो. म्हणून महाराजांचं मंदिर आहे. तर हे महाराजांचं मंदिर आपल्याला हेच शिकवतं की भक्तियोग, कर्मयोग आणि ज्ञानयोग या 3 योगावर परत आपल्याला यावं लागतं. कारण भक्तियोग हा असा योग आहे की ती भक्ती करत असताना ज्ञानयोग आणि कर्मयोग दोन्ही जिथे साधला जातो ती भक्ती सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. कारण भक्तीचे वेगवेगळे प्रकार आहेत, ज्याला आपण नवविध भक्ती म्हणतो. 9 प्रकारची भक्ती भागवतामध्ये सांगितली आहे, नारदांनी सांगितली आहे, प्रभू रामचंद्रांनी शबरीला सांगितलेली आहे. शबरीलाही रामचंद्रांनी भक्ती शिकवली. शबरीची उष्टीबोरं रामाने खाल्ली, हा भक्तियोग आहे. तर ती भक्ती काय आहे, किंवा त्या भक्तीपासून अनेक वेगवेगळ्या भक्ती रामांनी तिला सांगितल्या आणि तिला खऱ्या अर्थाने समृद्ध केली. तसंच भागवतामध्ये नवभक्तींचा उल्लेख देताना भगवान श्रीकृष्णाची जी भक्ती आहे किंवा भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे गुरु यांच्याही भक्तीचा उल्लेख आहे. म्हणजे श्रीकृष्णालाही गुरु होतेच, रामांनाही गुरु होते, श्रीकृष्णालाही गुरु होते. अशी कोण व्यक्ती आहे की जिला गुरु नव्हते, की जिचं नाव आपण आज हजारो वर्षापासून घेतो. म्हणजे गुरु असणं ही अध्यात्माची पहिली पायरी आहे. आणि ती पायरी जर आपण व्यवस्थितपणे चढलो
तर अध्यात्मातल्या पुढच्या पायऱ्या आपल्याला सुखकर होतात. पण तुम्ही म्हणाल गुरु कसा आहे, तर गुरु शोधणं आपलं काम नाही आहे. गुरुसाठी ध्यास धरणं हे आपलं काम आहे. आणि तो ध्यास जर तुम्ही धरला तर तुम्हाला गुरु निश्चितपणे सापडतो. आणि हा गुरु सापडला की तो तुम्हाला खऱ्या अर्थाने तुमचं आयुष्य अतिशय चांगल्या मार्गाने तो पुढे नेतो. गुरुचं काम खरं काय, मोक्ष देणं हे काम आहे. जे सामान्य माणूस आणि गुरु यांचा जर आपण संबंध बघितला तर सामान्य माणसाला मोक्षापर्यंत पोचवणं गुरुचं काम. मग हे मोक्षापर्यंत पोचवणं म्हणजे काय, तर मोक्ष हा इतका सोपा आहे का, तर नाही. मोक्ष म्हणजे काय, आपण काय म्हणतो तुम्ही किती वर्ष जगलात. मोक्षाच्या भाषेत सांगायचं झालं तुम्ही किती श्वास जगलात. पण जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत जगणं चालू आहे. मग हा जो श्वास आहे, श्वासागणिक भक्ती ज्याला समजली तो मोक्षाच्या अतिशय सोनेरी दारापर्यंत निश्चितपणे जातो. मग ही जी भक्ती आहे ही भक्ती कशी आहे, तर ही भक्ती जरी नवविध प्रकारची सांगितली असली तरी ज्ञानेश्वर असतील किंबहुना आत्ताचे संत एकनाथ महाराज असतील किंवा आधी साईबाबांच्या अगोदर आपण गजानन महाराज बघू, साईबाबा बघू, तर यांनी पण सांगितलं की भक्ती ही कशी असावी, तर ती ज्ञानाने आणि कर्माने समृद्ध असावी. म्हणजे साधुदेव मामलेदारांचा जो भक्तियोग होता तो जर आपण बघितला तर तो कर्मातून त्यांनी भक्ती केली. म्हणजे सर्वसामान्यांची सेवा करणं हा पण एक भक्तियोग तो त्यांनी कर्म म्हणून केला. अर्थात ज्ञानभक्ती काय केली त्यांनी, तर ज्ञानभक्ती म्हणजे काय की त्यांनी लोकांना योग्य मार्ग दाखवला. योग्य मार्ग दाखवून त्यांनी सांगितलं की बाबा रे अशा पद्धतीने तू जगलास तर तू चांगला जगशील. म्हणजे हे ज्ञान त्यांनी दिलं. आणि या दोन्हींचा समावेश त्यांनी आपल्या भक्तीमध्ये केला. कारण त्यांनी आपल्याला महाराज गुरु आहेत किंवा स्वामी समर्थ महाराज आपले गुरु आहेत आणि ते आपल्या सर्वार्थाने सांभाळ करतायत. कारण ही भक्ती त्यांच्या चरणाशी त्यांनी नेऊन ठेवली. म्हणजे ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग या तिघांचं एक मिश्रण आपल्याला या संतांमध्ये दिसतं. आणि म्हणून हे श्रेष्ठ पदाला पोचले. नाहीतर इतक्या मोठ्या पदाला जाणं इतकं सोपं नाही. करोडो मामलेदार असतील, करोडो आत्तापर्यंत हजारो लाखो कलेक्टर झाले असतील, पण तुम्ही कोणाचं मंदिर बघितलं नाही. तर महाराजांचं मंदिर आहे याचा अर्थ असा आहे की त्यांनी खऱ्या अर्थाने भक्तियोग साध्य केलेला. आणि ही भक्ती महाराजांची त्यांनी केली, त्यामुळे महाराजांचा अभय त्यांना होतं, महाराजांचा आशीर्वाद त्यांना होता. आणि विशेष म्हणजे महाराजांच्या दृष्टीमध्ये ते होते. महाराज तेव्हा होते, त्यामुळे महाराजांचा दृष्टी त्यांच्यावर कायम होती. तर ही एक आध्यात्मिक दृष्टी आपण म्हणतो ना, गुरुची आध्यात्मिक दृष्टी आपल्यावर असणं खूप गरजेचं आहे. तर ती त्यांच्यावर होती. म्हणून यशवंतदेव मामलेदार यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. आता याच्यामध्ये आणखीन एक भाग आपल्याला महत्त्वाचा जो पाहायचा आहे तो असा आहे की ही जी संत मंडळी आहे, म्हणजे त्यावेळेस अनेक संत होते. तर आपल्या महाराष्ट्रामधलं जर आपल्याला बघायचं असेल तर त्यावेळेस गजानन महाराज होते, साईबाबा होते. तर या गजानन महाराजांचं आणि साईबाबांचं इथे जर आपण बघितलं तर साईबाबांच्या शिर्डीमध्ये सुद्धा गुरुस्थान आहे. ते लोक याचा उल्लेख करत नाहीत की हे कोण गुरु आहेत, पण ते स्वामी महाराज गुरु आहेत. आणि गजानन महाराजांच्या बाबतीत जर आपल्याला बघायचं असेल तर गजानन महाराजांचा आणि स्वामींचा कुठेतरी संवाद आहे असा एक उल्लेख आहे. हा संवाद काय, तर त्याला ते गणपती या नावाने हाका मारत होते. म्हणजे हा गणपती म्हणजेच हे गजानन महाराज. कारण गजानन महाराज पण जवळजवळ 30 वयाच्या वेळेस शेगावमध्ये आलेले आहेत. कारण त्यांचा जन्म आपल्याला माहिती आहे, अयोनीज आहेत. म्हणजे हे कुठल्याही स्त्रीच्या पोटी जन्माला आले नाहीत. तर हा अयोनीज जो जन्म आहे तो गजानन महाराजांचा पण आहे आणि समर्थ स्वामींचा पण आहे. तर ही जी माणसं आहेत ही वेगळी अवलिया येतात. आणि हे अवलिया पण जर आपण नीट अनुभवलं तर ही माणसं अत्यंत एका विचित्र अवस्थेला पोचलेली असतात. अशी अनेक त्याकडची, म्हणजे 1819 सालामध्ये आपण गणेशपुरीचे स्वामी नित्यानंद बघितले तर हे पण एक अवलिया होते. यांचाही जर आपण पेहराव बघितला तर हे फक्त लंगोटी लावून फिरत होते. आणि यांनी काही केलं नाही, यांनी कुठलंही वाचन केलं नाही, यांनी देव नाही केला. यांनी फक्त लोकांना मार्ग दाखवला आणि सद्गती प्राप्त करून दिली. म्हणजे काही अवलिया असे असतात की जे म्हणतील तसं ते देऊ शकतात.
मग हे अवलिया का बरं असे आहेत? तर त्यांना पण गुरु आहेत. आता विवेकानंदांसारखा माणूस आपण आज आपल्या या कार्यामध्ये आपण विवेकानंदांचं फार मोठं गुणगान करतो की बाबा विवेकानंद हे जगाला आज माहिती आहे. आपल्या भाषणाने ते प्रसिद्ध आहेच, पण आपल्या ज्ञानाने ते प्रसिद्ध आहे. अनेक प्रकारचे योग त्यांनी आपल्याला सांगितलेले आहेत. तर या विवेकानंदांना सुद्धा गुरु होताच. परमहंसासारखे गुरु विवेकानंदांचे होते, म्हणून विवेकानंद एवढ्या उच्च कोटीला पोचू शकले. जेव्हा जेव्हा या मंडळींना अडचणी आलेल्या, वैचारिक असतील, कुठल्या मानसिक असतील, शारीरिक असतील, तेव्हा हे लोक गुरुकडेच गेलेले आहेत, ते डॉक्टरकडे पण गेलेले नाही. तर आपण जर बघितलं तर स्वामी रामकृष्ण परमहंसांना जेव्हा कॅन्सर झाला तेव्हा त्यांचे सगळे शिष्य हे विचलित झाले की अरे रामकृष्णांना कॅन्सर झाला, काय करायचं आता. त्यात विवेकानंद पण होते. अर्थात ते त्या वेगळ्या अवस्थेत होते, म्हणजे तेवढ्या उदयाला आले नव्हते, तर ते फक्त त्यांचे शिष्य होते. तेव्हा सगळे शिष्य चिंताक्रांत झाले आणि ते स्वामी परमहंसांना म्हणाले की तुम्हाला कॅन्सर झालेला आहे, आता काय करायचं. तेव्हा शिष्य आणि गुरु, म्हणजे गुरुविषयी शिष्याला काळजी असणं ही स्वाभाविकता आहे. आणि ती काळजी व्यक्त करताना ते म्हणतात की महाराज तुम्हाला आता कॅन्सर झाला, काय करायचं आहे. तेव्हा रामकृष्ण परमहंस त्यांना उत्तर देतात की वेड्यांनो, माझ्या शरीराला कॅन्सर झाला आहे, माझ्या मनाला नाही. आणि मनाला माझ्या जोपर्यंत रोग होत नाही तोपर्यंत तुम्ही घाबरू नका. हे अत्यंत परिपक्व उत्तर आहे. त्याचं कारण असं आहे की रोग होणं हे मनुष्य धर्माचं स्वाभाविक लक्षण आहे. रोग हा होणारच आहे, परंतु तो मनाला होऊ देऊ नका, ही मोठी शिकवण त्यावेळेस त्यांनी त्यांना दिली. म्हणजे मी आहे नाही, माझं शरीर जाईल, ते रोगाने जाईल, पण माझं मन, माझा आत्मा, माझं कार्य, माझे विचार हे सगळे कायम राहणार. तर हा एक मूलभूत भाग या लोकांच्या प्रत्येक वाक्यातनं आपल्या लक्षात येतो. तुम्ही गणेशपुरींच्या मुक्तानंद स्वामी, स्वरूपानंद वगैरे ही जी सगळी मंडळी आहेत, मुक्तानंद असतील, स्वरूपानंद असतील, किंवा आता तिथे चिद्विलासानंद म्हणून एक त्यांच्या शिष्य आहेत, तर या सगळ्यांची परंपरा जर बघितली तर त्यामध्ये भगवान नित्यानंदांचं एक पुस्तक वाचण्यात आलं. त्यांनी असं म्हटलं होतं, त्यांचे शिष्य आहेत ते बाबा मुक्तानंद. बाबा मुक्तानंद हे येवल्याचे. त्या बाबा मुक्तानंदांना एकाने प्रश्न विचारला की महाराज मला एक प्रश्न विचारायचा आहे. तर ते म्हणे विचारा. म्हणे मी जज या पदावरनं रिटायर्ड झालो, परंतु मी स्वस्थ झोपू शकत नाही. मी अत्यंत अस्वस्थ आहे, मला झोप लागत नाही, मला अन्न गोड लागत नाही, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, पण त्या पैशामध्ये मला बिलकुल मोह नाही. तर याचं एक कारण आहे म्हणे. तर महाराज म्हणाले की सांगा तुम्ही काय कारण आहे. तर म्हणे मी जज असताना आत्तापर्यंत अनेक लोकांना शिक्षा दिल्या, कोणाला फाशीची शिक्षा दिली, पण एक व्यक्तीला मी गुन्हा नसताना शिक्षा दिली नाही, आणि तो माझ्याकडनं फार मोठा अपराध झालेला. तो माझ्या मनाला कायम खात राहतो. बाकी सगळ्या ज्या काही मी शिक्षा सुनावल्या आहेत त्या योग्य आहेत कायद्याने, पण एक व्यक्तीला मी चुकीच्या पद्धतीने, किंबहुना कायद्यात तर ती बसत नव्हतीच, पण माझं अज्ञान म्हणा किंवा मी कुठेतरी बहकलो गेलो म्हणा, तर मी त्याला 3 दिवस जेलमध्ये राहण्याची शिक्षा दिली, आणि ते माझ्याकडनं फार मोठं पाप घडलं. मी अनेक दानधर्म केले, मी कोट्यावधी रुपये दान दिले, मी अनेक उपास केले, तपास केले, अनेक गंगेचं स्नान केलं, पण माझ्या मनातनं हे शल्य जात नाही. तेव्हा मुक्तानंद हसतात आणि त्याला म्हणतात की ठीक आहे म्हणे, मी तुमचं हे शल्य घालून देतो. त्याला खूप आनंद होतो आणि ते विचारतात की काय करायचं. काही करू नका म्हणे, तुम्ही आता तुमच्या घरी जा आणि एक खोलीला संपूर्ण त्याला पडदे लावा, कुठलाही सूर्यप्रकाश आत येणार नाही अशी खोली तयार करा, आणि त्या खोलीमध्ये स्वतःला 3 दिवस कोंडून घ्या. 3 दिवसानंतर जेव्हा तुम्ही बाहेर याल, जे दुःख भोगून, तेव्हा तुमचं हे शल्य गेलेलं असेल. इतकं परिपक्व उत्तर फक्त गुरु देऊ शकतो, कारण जे शल्य त्याच्या इतक्या अंतरंगात गेलं आहे की त्यांनी ते स्वतः भोगल्याशिवाय ते कमी होणार नाही. म्हणजे भोग कसे असतात हेही गुरु सांगतो. तर हे सगळं जर आपल्याला लक्षात आलं तर गुरु शिष्याचं नातं आपल्याला खऱ्या अर्थाने कळतं. केवळ आपल्याकडे पैसा आला, आपल्याकडे सगळी साधनं आली म्हणजे आपण सुखी झालो का, तर नाही. आपल्याला विचाराने सुखी व्हायचं. आपल्याला समाधान हा भाग जर पाहिजे असेल तर भक्तियोग साधला पाहिजे, आणि भक्तियोग साधायचा असेल तर गुरुचं मार्गदर्शन आवश्यक आहे. गुरुचा हात धरून आपल्याला भक्ती करावी लागेल, कारण गुरुचा हात धरल्याशिवाय परमेश्वरही दिसत नाही आणि परमेश्वराची सेवाही आपल्याला करता येत नाही. नुसती मूर्तीपूजा करून फायदा नाही, तर वैचारिक सेवा करणं,
समाजसेवा करणं, उत्तम म्हणून जगणं आणि गुरुच्या इच्छेमध्ये इच्छा मिळवून जगणं, याला खरा भक्तियोग आहे. आणि तो भक्तियोग या लोकांनी साध्य केलेला आहे. म्हणून हे श्रेष्ठत्व पदाला पोचले. आपण पण पोचू शकतो. आपल्या जीवनातली काय म्हणजे आपल्याला काय अपेक्षित असतं की आपलं कुटुंब सुखी राहावं, आपल्या मुलाबाळांना चांगलं मिळावं, त्यांच्या मुलाबाळांना चांगलं मिळावं, यापेक्षा आपली सुखाची कल्पना काही नाही. आपल्याला काही जग जिंकायचं नाही आहे. मग अशा वेळेससुद्धा आपल्याला गुरु करणं आवश्यक आहे का? तर हो, गुरु हा केलाच पाहिजे. कारण गुरु जर केला नाही तर आपल्याला सांसारिक जीवनामध्ये छोट्या गोष्टी इतक्या अडचणीच्या वाटतील की आपल्याला त्या सोडवताच येणार नाही. आणि त्या सोडवायच्या असतील तर गुरु पाहिजे. संसारातली प्रत्येक अडचण गुरु सोडवतो, हे माझं वाक्य तुम्ही लक्षात घ्या. कारण असं आहे की संसार हा सुखदुःखाने भरलेला आहे. प्रत्येक वेळेस आपण सुखी होऊ का? तर नाही. मग हे जेव्हा दुःख येतं ते दुःख समूळ नष्ट करण्याची ताकद आपल्या गुरुभक्तीत असते. म्हणून गुरु महत्त्वाचा आहे. सगळ्या ठिकाणी गुरु लागतो. आणि या गुरुला जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने बसता तेव्हा निश्चितपणे तुम्हाला खऱ्या अर्थाने त्याच्याकडनं प्रेम मिळतं. सांगण्याचा मतितार्थ एवढाच आहे की स्वामी समर्थ महाराज असतील किंवा इथे समाधिस्थ असलेले साधुदेव मामलेदार असतील, या सगळ्यांचं चरित्र वाचताना किंवा या सगळ्यांची माहिती करून घेत असताना यांचा चांगुलपणा आपण लक्षात घ्या की हे लोक कसे जगले, कसे वागले आणि यांनी नेमकं समाजाला काय दिलं. त्यामधलं आपण काही समाजाला देऊ शकतो का? आपल्यामध्ये एखादा यांचा गुण आपण आणू शकतो का? हे आपण बघणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण नुसती पूजा करून त्यांचा उपयोग नाही, त्यांचे नुसते ग्रंथ वाचूनही उपयोग नाही. कोणी लोक सांगतात की आम्ही एवढी पारायणं केली, तेवढी पारायणं केली, पण त्या पारायणातला मतितार्थ जर तुम्हाला कळला नाही तर ते पारायण करून काय उपयोग आहे? आणि हे अशा पद्धतीची भक्ती केवळ स्वार्थापोटी नाही. प्रबोधाने म्हणून सांगतो की मी 51 पारायणं केली, मी 40 पारायणं केली, हा आकडा तुम्ही सांगितला की तुम्ही संपले. म्हणजे हा अहंकार आहे की मी 40 केली. कशाकरता केली? आता यांचं यशवंत लीलामृत जर तुम्ही 50 वेळा वाचलं तर यांना सांगून उपयोग काय? ते तुम्हाला पहिल्या पानात जर कळलं तर तुमच्या कृतीत काहीतरी बदल होईल. त्याच्याकरता ते आपल्याला वाचायचं. त्यामुळे पारायण तुम्ही जरूर करा. पारायण कशासाठी करा ते आपल्याला समजायला पाहिजे म्हणून करा. एखादी गोष्ट आपण रिपीट का करतो की ती आपल्याला समजत नाही. पाढे आपण सतत का म्हणतो? कारण ते आपले पाठ होत नाही. तसं पारायण सतत करण्याचा अर्थ असा आहे की ते आपल्याला जागृत करत असतं की बाबा रे हे असं जीवन आहे, बाबा रे हे असे अनुभव आहेत, अशा यांच्या लीला आहेत आणि या लीला तुझ्या बाबतीत पण घडू शकतात. पण तू भक्ती कर आणि ही भक्ती तू केली तर तुला त्याचा फायदा. हे जागृत अवस्थेमध्ये आणण्याचं काम ही सगळी पारायण करताना आपलं होत असतं. म्हणून पारायण करायचं. पारायण केवळ संख्या पूर्ण करण्याकरता नाही. कारण संख्या पूर्ण करणं हा व्यवहार आहे. मी महाराजांच्या पेटीत किंवा इथे मी दानपेटीत 100 रुपये टाकले, हा अहंकार. मी एका ठिकाणी जेव्हा एका मंदिरात गेलो तेव्हा एक व्यक्तीला मी दान देताना बघितलं. तर ते म्हणे की दानाची तुम्हाला पावती घ्यावी. आता पावती म्हटलं की त्याच्यावर नाव आलं. मग त्या व्यक्तीने सांगितलं की ठीक आहे, दानाची मी पावती घेतो, पण तिथे जे नाव आहे ते फक्त श्री टाका. तर म्हणे श्री हे नाव नाही म्हणे, असंच टाकावं लागेल. आणि त्यांनी तेव्हा त्या तिथल्या व्यक्तीला सांगितलं की श्री हे नाव महाराजांचं आहे, महाराजांनीच महाराजांना दान दिलं असं तुम्ही समजा. तर हा विनम्रपणा आहे. तर जे काही आहे ते त्यांचं आहे आणि त्याच्यातलं मी त्यांना देतो, हा भाग महत्त्वाचा. तर मी महाराजांना देतो हा शब्दप्रयोगच मुळात चुकीचा आहे. कारण त्यांच्या दारात जर मी एक झोळी घेऊन उभा आहे तर मी त्यांना काय देऊ शकतो? काहीच देऊ शकत नाही. पण त्यांनी जे माझ्या झोळीत टाकलं आहे त्याच्यावर माझं विलक्षण प्रेम आहे असं तुम्ही समजा. आणि त्या प्रेमातलं थोडं प्रेम मी त्यांना देतो आहे असा एक व्यवहार तुम्ही करू शकता. तो थोडा संयुक्तिक व्यवहार आहे. नाही तर मी दान करतो याच्यामध्ये मी आलं की संपलंच. म्हणून दान धर्म ही जी संकल्पना आहे ती कशासाठी आहे? तर ती तुमच्यासारखं दुःख एखाद्याला आहे ते दुःख कमी करण्याचं काम महाराजांनी तुमच्या माध्यमातून करायचं ठरवलेलं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला निवडलेलं आहे. तर तुम्ही त्या पात्रतेचे आहात का हे महाराज कदाचित बघत असतील. म्हणजे काय? तर याचं दुःख कमी करण्याचं
काम तू करू शकतो ते तू कर, म्हणजे महाराजांनीच ते काम केलं आणि तुझा खरा भक्तियोग साध्य झाला. त्या छोट्या गोष्टी आहेत, पण या आपण समजून घेतल्या पाहिजे. आणि या जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपल्याला भक्तियोग कळणारच नाही. आता नवविध भक्तीमध्ये भक्तीचे वेगवेगळे प्रकार आहे. कीर्तन आहे, श्रवण आहे, पाद्यपूजन आहे, त्याच्यानंतर भजन आहे, त्याच्यानंतर दास्य सेवा आहे, त्याच्यानंतर आत्मनिवेदन आहे. या वेगवेगळ्या भक्ती आहेत. दास्य सेवा कशी आहे? दास्य सेवा म्हणजे परमेश्वरा मी तुझा दास आहे. आता दास म्हटल्यानंतर त्याला अस्तित्व राहतं का? नाही. आपण परमेश्वराला भक्तही म्हणतो आणि वेगळ्या पद्धतीने वापरतो. दास्य भक्तीचा उल्लेख त्यांनी असा केला आहे की दास्य भक्ती एकानेच केली, ती फक्त हनुमंतानी केली. श्रीरामाचा दास म्हणून हनुमंत शेवटपर्यंत जगला. तुम्हाला कल्पना नसेल, पण रामायणामधला एक सर्वात महत्त्वाचा भाग आहे की जेव्हा श्रीराम विजयी होतात तेव्हा ते परत येत असताना हनुमंताची जी आई आहे अंजली माता, तिचं दर्शन ते घेतात आणि तिला ते म्हणतात की माझ्या या यशामध्ये तुझ्या मुलाचा फार मोठा हात. असं श्रीराम म्हणजे प्रभू राम अंजनी मातेला सांगतात. केवढा मोठा गौरव आहे अंजली मातेचा. पण ती माता कोणाची आहे? ती हनुमंताची आहे. ती असं म्हणते की तुम्ही असं कसं बोलता? म्हणे अगं खरंच अर्ध काय त्याचं जवळजवळ 70% श्रेय हनुमंताचं आहे. त्यांनी अनेक मार्ग आम्हाला दाखवले म्हणे. तो म्हणे असं होऊच शकत नाही. जर हनुमंत तुमचा दास आहे तर दासाचं कामच ते आहे. राम पण तिथे चकित झाले की काय भक्ती आहे, असा दास असावा लागतो. ती दास्य भक्ती जमेल का आपल्याला? नाही. म्हणजे ही दास्य भक्ती करायची असेल तर इतकं लीन व्हावं लागतं. म्हणून रामाने सुद्धा हनुमंताला आशीर्वाद दिला आहे की तू आयुष्यभर चिरंजीव राहशील. केवढा मोठा आशीर्वाद आहे. म्हणजे स्वतः परमेश्वराने स्वतःकडे चिरंजीव पद घेतलं नाही, ते हनुमंतरायाकडे दिलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही चिरंजीव राहाल आणि तुम्ही कायम तुमचं काम करत राहाल, कारण तुम्ही त्या योग्यतेचे आहात. माझं तर अवतार संपला, पण तुमचा अवतार कधीच संपणार नाही. एवढा मोठा आशीर्वाद परमेश्वर देऊ शकतो दास्य भक्तीमध्ये. आणि आपण काय करतो? 100 रुपये टाकले तर 10 जणांना सांगतो की आम्ही 100 रुपये टाकले. मग ही दास्य भक्ती येईल का? तर नाही, ही भक्ती योगच नाही. अर्थात हा एक विचार मी मांडला आहे, प्रबोधनाचा भाग आहे म्हणून हे विचार तुमच्यासमोर मांडतो. नकळतपणे आपणही चुकत असतो, आपल्याला या गोष्टी माहीत नसतात. परंतु प्रबोधनातून, कीर्तनातून, बऱ्याचशा चर्चातून आपण या गोष्टी जर शिकलो तर निश्चितपणे आपल्यामध्ये काहीतरी सुधारणा होते. म्हणून यांनी जो शब्द वापरला आहे प्रबोधन, तो फार यथार्थ आहे. कीर्तन नाही, प्रवचन नाही, तर प्रबोधन आहे. प्रबोधन काय आहे? तर प्रबोधन विचारांचा, ज्ञान आणि तर्क यांनी बांधलेला हा विचार. म्हणजे माझा तर्क जरी असेल तरी त्याला ज्ञान आहे, त्याला भक्ती आहे, त्याला आधार आहे. तर असा एक तर्क तुमच्यासमोर ठेवलेला की जो ज्ञानाने परिपूर्ण भरलेला आहे, त्या तर्काने जर तुम्ही विचार केला तर निश्चितपणे तुम्हाला काहीतरी सुधारणा मिळेल. आणि ती सुधारणा या प्रबोधनातनं व्हावी ही माझी मनीषा होती. आणि या यशवंतदेव मामलेदार ट्रस्टचे सर्व मान्यवर पदाधिकारी, त्यामध्ये आमचे संतोषजी कुलकर्णी यांनी मला आवर्जून या ठिकाणी सेवा करायला परवानगी दिली. आणि आज खरं म्हणजे हा एक मुद्दा सांगायचा राहिलो की महाराजांनी जी समाधी घेतलेली आहे, यशवंतदेव मामलेदारांनी जी समाधी घेतलेली आहे, ती 12 डिसेंबर 1887ला घेतली. म्हणजे इंग्रजी तारखेप्रमाणे आज 12 डिसेंबर आहे. तर हा योग मला मिळाला हे मी परमभाग्य समजतो. आणि असंही चर्चा झाली होती मगाशी किंवा किती लोक येतील, काय होईल. परंतु आम्हाला एक शिकवलेलं आहे की आपल्याला जर बोलायचं असेल तर जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या किंवा एखाद्या संताच्या उत्सवाच्या निमित्ताने बोलता तेव्हा तुमचं कोण ऐकतं यापेक्षा तो संत तुमचं ऐकतो. त्यामुळे हे सगळं महाराज ऐकतायत एवढं विचार करूनच मी बोललो. आणि ते तुम्हाला महाराजांनी ऐकवलं असं तुम्ही समजा, कारण मी कोणी नाही, हे सगळे महाराज आहेत. त्यामुळे या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे दर्दी लोक जरी असली तरी खूप झालं. नुसती गर्दी करून उपयोग नसतो. तर दर्दी माणसांना, 4 माणसांना आपण नीट सांगू शकलो तरी खूप आहे. तर हे विचारांची देवाणघेवाण अशीच व्हावी, ती ज्या परिसरामध्ये झालेली आहे. त्या परिसर म्हणजे महाराजांचं समाधीस्थान आहे, गंगा गोदावरींची पवित्र कुशी आहे, बाजूला एकमुखी दत्त आहे, इकडे कपालेश्वर आहे. ही सगळी देवता मंडळी आहे.
त्यामुळे हा परिसर अत्यंत पवित्र आहे. नाशिकमध्ये आलं तर तुम्ही अनेक लोकांना, अगदी फॉरेनर लोकांना पण विचारा, ते गंगा घाट पाहिल्याशिवाय जात नाही. कारण गंगा घाटाचं महत्त्वच खूप मोठं आहे. आणि म्हणून या गंगा घाटावर बसून, गंगेच्या कुशीत बसून स्वामी महाराजांची आणि साधुदेव मामलेदारांची शब्दरूपी सेवा करण्याचं भाग्य मला मिळालं. आणि तुमच्यासारखे श्रोते इथे आले, त्यांनी ते ऐकलं. हा भक्तियोग आहे. त्यामुळे आज एक आणखीन धन्यता मिळाली असं म्हणायला हरकत नाही. भक्तियोगातलं पुढचं पाऊल माझ्याकडनं उचललं गेलं आणि ते महाराजांमुळे, आमच्या संतोषजी कुलकर्णींमुळे असेल, आपल्या सगळ्यांमुळे असेल. त्यामुळे इथे कृतज्ञता व्यक्त करतो. आणि मला वाटतं माझी वेळ झालेली आहे. हरकत नाही ना? तर बोलता पुष्कळ येईल, पण वक्त्याचं लक्षण असं की त्याला दिलेली वेळेत त्यांनी आटपायचं असतं. त्यामुळे विषय सांगता येईल, परंतु महाराजांचं सानिध्य खूप आनंददायी आहे. त्यामुळे असाच आनंद आपल्या सगळ्यांना कायम मिळत राहो आणि अधिकाधिक आपण भक्तियोगाकडे वळो. महाराजांचं चरित्र वाचत असताना महाराजांचं कार्य आपण लक्षात ठेवावं आणि त्याप्रमाणे आपल्याला त्याच्यातलं 1% जरी काम करता आलं तरी आपण महाराजांची सेवा केली असं म्हणायला हरकत नाही. दरवर्षी या ठिकाणी हा पुण्यतिथी उत्सव असतो. अतिशय जोरदार पद्धतीने हा उत्सव होतो. महाराजांचं हे कार्य 138 वर्ष आजही तितक्याच उत्तम परंपरेने सुरू आहे. ही गोष्ट अभिमानाची आहे. कारण मी सांगितलं की एखादी आपल्यातली व्यक्ती गेली तर फार तर फार लोक 10 दिवस शोक करतात. 11व्या दिवशी घरातले माणसं देखील विसरून जातात. या लोकांचं 138 वर्ष गुणगान होतं आहे. हाच फार मोठा भाग. म्हणजे वैचारिक पद्धतीने आणि अगदी आपण काय म्हणतो आधुनिक विचाराने कलियुगातले तुम्ही आहे, भले भक्ती तुम्हाला नको आहे, तुम्ही अगदी नास्तिक आहात असं जरी म्हटलं तरी हा एक विचार लक्षात ठेवा की 138 वर्ष एखाद्या व्यक्तीचं गुणगान का होतं. कारण त्याचं कार्यच तितकं भक्कम असतं की ते आपल्याला हजारो वर्षे दीपस्तंभाप्रमाणे काम करतं. तर यशवंतदेव मामलेदारांचं कार्य हे असंच आहे. सठाणा नगरी आपल्या नाशिकमध्येच आहे आणि नाशिकमध्येच ते समाधिस्थ झाले, याच गोदावरी तटी. त्यामुळे या पवित्र परिसरामध्ये बसून परत आपण सगळेजण यशवंतदेव साधुदेव मामलेदारांना एकदा हात जोडून वंदन करूया. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, असं म्हणून आपल्या सर्वांची मी रजा घेतो. सर्वांचे मनपूर्वक आभार, संयोजकांचे मनपूर्वक आभार. अशीच संधी परत मिळावी आणि भगवंताची ही सेवा करण्याचं भाग्य मला प्राप्त व्हावं अशी मनीषा महाराजांच्या चरणी प्रस्तुत करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.